नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट अभिनंदन गायकवाड. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र गुंठेवारी डेव्हलपमेंट रेग्युलेशन अपग्रेडेशन अँड कंट्रोल ॲक्ट 2001. बऱ्याच वेळी आपण ऐकतो की गुंठेवारी नाही, गुंठेवारी या फ्लॅटची नाही, गुंठेवारी या जमिनीची नाही, तरीही बिल्डर विकतात आणि नंतर लोकांचे डॉक्युमेंट्स होत नाहीत. अनेक प्रॉब्लेम फेस करावे लागतात की गुंठेवारी होत नाही, गुंठेवारी नाही. तर नक्की गुंठेवारी काय आहे, त्याचे रेग्युलेशन्स काय आहेत, यासाठी हा कायदा तयार झालेला आहे. ह्या कायद्यामध्ये आपण पूर्ण पाहणार आहोत की काय आहे हा कायदा. तर पाहूया की 2001 साली या कायद्याला रूप आले की ज्यामुळे हा पूर्ण महाराष्ट्रासाठी लागू झाला. ठीक आहे. याच्यामध्ये बघा, हे जे आहेत कंटेंट्स, पहिलं जे सेक्शन आहे याच्यामध्ये एक ते शॉर्ट टायटल एक्सटेंड अँड कमेन्समेंट, म्हणजे संक्षिप्त नाव, व्याप्ती आणि प्रारंभ. तर यामध्ये एक गोष्ट आहे की जे पहिलं जे सेक्शन आहे त्यामध्ये कसं सांगितलं गेलेलं आहे की या अधिनियमास महाराष्ट्र गुंठेवारी विकास नियमाधीन करणे, हे जे इथे रेग्युलरायझेशन म्हटलंय म्हणजेच नियमाधीन करणे, अपग्रेडेशन म्हणजेच श्रेणीवाढ करणे आणि कंट्रोल म्हणजे नियंत्रण, अधिनियम 2001 असे समजावे, असे संक्षिप्त हे जे टायटल आहे, शॉर्ट टायटल, याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर हा जो आहे हा एक्सटेंड, म्हणजे हा कुठपर्यंत लागू होईल याचा अर्थ एक्सटेंड, तो संपूर्ण महाराष्ट्र राज्यास लागू होईल. तर कमेन्समेंट म्हणजे कधीपासून लागू होईल, तर 30 एप्रिल 2001 रोजी अंमलात आला असल्याचे मानण्यात येईल. हा आहे 2001च्या टाइमला त्यांनी सांगितलं होतं. आता डेफिनेशन्स म्हणजे व्याख्यामध्ये यांनी काय काय गोष्टी दिलेल्या आहेत. तर गुंठेवारी विकास म्हणजे काय, याचा अर्थ अतिक्रमणाखालील जमीन वगळून खाजगी मालकीच्या जमिनीची आणि नागरी जमीन कमाल मर्यादा व विनिमय अधिनियम 1976 या खालील राज्य शासनाकडे निहित नसलेल्या अतिरिक्त रिकाम्या जमिनीसह अशा भूखंडावरील इमारतीसह कोणतेही असल्यास अनधिकृतपणे पोट विभागणी करून तयार केलेले भूखंड असा आहे. म्हणजे याच्यात अनेक डेफिनेशन्स दिल्या गेलेल्या आहेत. तर आपण पहिल्यांदा हे चॅप्टर्स जे आहेत यानुसार आपण चाललो इथे. तर डेफिनेशन्समध्ये पहिली डेफिनेशन दिलेली आहे ती गुंठेवारी विकासाची. गुंठेवारी विकास म्हणजे याच्यात जर आपण पाहिलं तर या ॲक्टमध्ये डेफिनेशन गुंठेवारी डेव्हलपमेंट असा इंग्लिशमध्ये त्याचा अर्थ तयार होतो. मीन्स प्लॉट्स फॉर्म्स द अनऑथराइज्डली subdividing privately owned land with building, if any, on such a plot, including excess vacant land under the Urban Land Ceiling and Regulation Act 1976, not vested in the state government but excluding land under encroachment. त्यानंतर दुसरं जे आहे ते लेआउट म्हणजे याचा अर्थ होतो की रेखांकन इथे म्हटलं गेले आहे. The means the piece of land or contiguous land under the common ownership subdivided into plot. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की सामायिक मालकीच्या भूखंडामध्ये पोट विभागणी केलेल्या जमिनीचा तुकडा किंवा लगतची जमीन. ओके. त्यानंतर सी आला आहे तर प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणजे नियोजन प्राधिकरणामध्ये यांनी नागपूर म्हटलंय, कन्सर्न म्युन्सिपल कॉर्पोरेशन हे जे लिहिलेले आहेत. त्याच्यामध्ये एक हे नागपूर शहर महानगरपालिका अधिनियम 1948 अन्वये घटित करण्यात आलेली नागपूर महानगरपालिका. म्हणजे काय की हे महानगरपालिके ज्यावेळेस सुरू झाल्या त्यावेळेसचा जो अधिनियम त्यांनी बनवला होता तर तो नियोजन प्राधिकरण, म्हणजे ते नियोजन करणार आहेत त्या गोष्टींचं, म्हणून त्यांनी ते अधिनियम तयार केले गेले होते. नंतर महाराष्ट्र नगर परिषदा इथं दिलेलं बघा, कन्सर्न स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी, याच्यामध्ये थर्ड म्युन्सिपल काउन्सिल कन्स्टिट्यूटेड अंडर द महाराष्ट्र म्युन्सिपल काउन्सिल, नगर पंचायत अँड इंडस्ट्रियल टाउनशिप ॲक्ट 1965 हा थर्ड म्हटलंय. हे पण ॲक्ट आहेत, म्हणजे ह्याला फक्त नियोजन प्राधिकरण, म्हणजे हे नियोजन करणार आहेत म्हणून हे प्राधिकरण आहेत नियोजनाचे, म्हणून त्यांना तसं बोललं जाईल. यापैकी कोणीही नियोजन प्राधिकरण असू शकतं, नगरपालिका, महानगरपालिका, हे जे आहेत म्युन्सिपल काउन्सिल, नगरपंचायत, हे सगळे आहेत. हे सगळे कोणत्या डेफिनेशन खाली येतात, नियोजन प्राधिकरण खाली, प्लॅनिंग ऑथॉरिटीजमध्ये. ठीक आहे. त्यानंतर याच्यामधला हा दुसरा पार्ट जो आहे तो पाहूया. हे झाले 1, 2, 3, 4.
ठीक आहे. त्यामध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणजे प्रादेशिक नियोजन व रंगरचना अधिनियम 1966च्या कलम 40 नुसार गठीत करण्यात आलेले किंवा नियुक्त करण्यात आले असल्याचे मानण्यात आलेले विशेष नियोजन प्राधिकरण. यासाठी देखील आता महानगरपालिका बघितल्या, आपण नगरपंचायती बघितल्या. आता नवीन ज्या कोणत्या तयार झालेले विशेष नियोजन प्राधिकरण असेल तेही यामध्ये धरले जाईल. त्यानंतर प्रिस्क्राईब, यामध्ये समाविष्ट असलेल्या क्षेत्रांव्यतिरिक्त इतर क्षेत्रांच्या बाबतीत जिल्हाधिकारी किंवा बाबतीत त्याने प्राधिकृत केलेला अधिकारी. इथे जे म्हटलंय, इन रिस्पेक्ट ऑफ द एरिया अदर दॅन दोज कव्हर सब क्लॉजेस 1 द कलेक्टर ऑर ऑफिसर ऑथॉरिटी हिम इन हिज बिहाफ. जसे ते सांगितलं मी तुम्हाला की कलेक्टर किंवा त्याच्या बाबतीत किंवा त्यांनी प्राधिकृत केलेला अधिकारी इथे त्याच्यामध्ये एक धरला जाईल. ठीक आहे. त्यानंतर हे जे आहे प्रिस्क्राईब मीन्स द प्रिस्क्राईब बाय रूल मेड अंडर दिस ऍक्ट, म्हणजे या अधिनियम जो आहे, हा कायदा जो आहे करण्यात आलेल्या नियमाद्वारे विहित केलेला असा आहे. विहित हे पुढे येणार आहे आपल्याला, प्रिस्क्राईब वगैरे हे शब्दांच्या फक्त डेफिनेशन्स आहेत. त्यानंतर याच्यात दुसरा जो सबसेक्शन आहे यात म्हटलंय, यात वापरण्यात आलेले व्याख्या न केलेले शब्द विषय यांना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मध्ये जे अर्थ नेमून दिले असतील तेच अर्थ असतील. म्हणजे जर समजा या अधिनियमांमध्ये एखादे शब्द नसेल तर तो टाउन प्लॅनिंग ऍक्ट जो आहे, महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1966, त्याच्यामध्ये असणाऱ्या गोष्टी याच्यामध्ये आपण समजून घ्यायच्या. सेक्शन नंबर 3, हा जो सेक्शन नंबर 3 आहे हा काय म्हणतोय की रेग्युलेशन ऑफ गुंठेवारी डेव्हलपमेंट, म्हणजेच गुंठेवारी विकास नियमाधीन करणे, याच्यासाठी हा तिसरा सेक्शन आहे. तर याच्यामध्ये काय म्हटलंय त्यांनी की पहिला जो आहे सबसेक्शन त्यातला 1 जानेवारी 2001 रोजी अस्तित्वात असलेल्या सर्व गुंठेवारी विकास हे भूखंड धारकाने कलम 4 मध्ये तरतूद केल्याप्रमाणे नियोजन प्राधिकरणाकडे या बाबतीत अर्ज केल्यावर नियोजन प्राधिकरणाकडून नियमाधीन करण्यासाठी विचारात घेण्यास पात्र असतील. परंतु या पुढील क्षेत्रामध्ये अस्तित्वात असलेल्या गुंठेवारी विकास नियमाधीन करण्यास पात्र असणार नाहीत. आता कोण पात्र असणार नाही त्याच्याविषयी त्यांनी म्हटलं इथे, हे जे आहे इथे, प्रोव्हाइडेड दॅट द गुंठेवारी डेव्हलपमेंट एक्झिस्टिंग इन द फॉलोइंग एरिया शॉल नॉट बी इलिजिबल फॉर रेग्युलेशन्स नेमली, म्हणजे ह्या गुंठेवारीच्या अंडर कोणती क्षेत्रे येत नाहीत याविषयी आपण आता माहिती घेणार आहोत. तर पहिला जो आहे हा आहे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन अँड एस्टॅब्लिश अंडर द सबसेक्शन 1 सेक्शन 3 ऑफ महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1996. म्हणजे याच्यामध्ये पहिला जो त्यांनी म्हटलं आहे की कोण येणार नाही, पात्र असणार नाहीत नियमाधीन करण्यास, म्हणजे गुंठेवारी विकास नियमाधीन ह्याच्यामध्ये करायचं असेल तर हे जे असतील तर हे येणार नाहीत. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगररचना अधिनियम 1966च्या कलम 3 पोट कलम 1 अन्वये स्थापन करण्यात आलेला मुंबई महानगर प्रदेश, म्हणजे इथून एक लक्षात ठेवायचं आहे, गुंठेवारी हे जे काय विषय आहे तो मुंबई महानगर प्रदेशात जो स्थापन करण्यात आलेला आहे त्याच्यासाठी लागू नाही होत. ठीक आहे. भारताच्या संविधानाच्या पुढचा नेक्स्ट पॉइंट त्याच्यातला, भारताच्या संविधानाच्या अनुसूचीच्या 5व्या परिच्छेद जो आहे 6 खालील त्याच्यामधला 6 पॉइंट आदेशाद्वारे अनुसूचित क्षेत्र म्हणून भारताच्या राष्ट्रपतीकडून घोषित करण्यात आलेली अनुसूचित क्षेत्रे, म्हणजे जे अनुसूची आहे त्या अनुसूचीमध्ये त्यांचे राईट्स जे आहेत, ज्या क्षेत्रांना अनुसूचित क्षेत्र घोषित केले जातं राष्ट्रपतींकडून, त्यांचे काही राईट्स असतात. त्यामुळे त्याच्यामध्ये इथे आपण हस्तांतरण किंवा ते करू शकत नाही, त्यामुळे अनुसूचित क्षेत्र इथे याच्यामध्ये येत नाही. त्यानंतर वन संरक्षण अधिनियम 1980 ज्यांना लागू होतो अशी वने येत नाहीत. पर्यावरण संरक्षण अधिनियम 1980 याचा कलम 3 तो पण इथे लागू होत नाही, म्हणजे त्याच्या अंडर जे क्षेत्र येतात, म्हणजे संवेदनक्षम क्षेत्र किंवा परिस्थिती दृष्ट्या भंगूर क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेली जी क्षेत्र असतात ती याच्यामध्ये येत नाहीत. त्यानंतर राज्य शासनाकडून अधिसूचना करण्यात आलेली गिरीस्थाने, म्हणजेच हिल स्टेशन्स ॲज नोटिफाईड बाय द स्टेट गव्हर्नमेंट, म्हणजे जर स्टेट गव्हर्नमेंटने जर हिल स्टेशन जर केले असतील तर ते पण येत नाहीत. त्यानंतर केंद्र सरकारने किंवा राज्य शासनाने विशेष पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केलेली क्षेत्रे, परंतु आणखी असे की पुढील भूखंडाच्या इमारतीच्या प्रवर्गाच्या बाबतीत देखील गुंठेवारी विकास नियमाधीन करण्याकरिता पात्र असणार नाहीत. त्याच्यामध्ये
1 जानेवारी 2000 नंतर पाडण्यात आलेले व हस्तांतरित करण्यात आलेले भूखंड, सार्वजनिक प्रयोजनाकरिता संपादनाखाली असलेले जमिनीवर अस्तित्वात असलेले भूखंड, त्यानंतर जेथे नागरिक सेवेची सुविधा तरतूद करणे किंवा विस्तार करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसेल किंवा आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नसेल अशा जमिनीवर अस्तित्वात असलेले भूखंड. त्यानंतर पायाभूत सोयींची तरतुदीमध्ये अडथळा असलेले आणि उक्त भूखंड किंवा इमारती अस्तित्वात असण्याचे चालू राहणे शक्य व्हावे म्हणून अशा सुविधांच्या योजनेमध्ये बदल करणे शक्य नसलेले भूखंड किंवा इमारती त्यांचा भाग. हे बघा इथे दिलेले आहेत ह्या प्लॉट्स. पायाभूत सोयींच्या तरतुदीमध्ये अडथळा असणारे म्हणजे एखादे समजा पाईपलाईन आहे त्याच्यामध्ये अडथळा असलेले हे जे आहेत पण हे त्याला येत नाहीत त्याच्यामध्ये. पर्यटन क्षेत्र हा जो पॉईंट आहे इथे जो बोललो आपण हा याच्या अंडर ह्या गोष्टी येतात. ठीक आहे. त्यानंतर राज्य शासनाच्या किंवा नियोजन प्राधिकरणाच्या मते ज्यांचे नियमितीकरण सार्वजनिक हितासाठी किंवा 2 प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे किंवा 3 ती बाब न्यायालयाच्या निर्णयामुळे किंवा आदेशामुळे रोधित झाली असल्यामुळे जे नियमाधीन करता येणार नाही असे भूखंड किंवा इमारती. ठीक आहे. इथे म्हटलं बघा जे प्लॉट जे आहेत जे पब्लिक इंटरेस्ट म्हणजे सार्वजनिक हितासाठी द मॅटर ऑफ बिंग सबजेक्ट ज्युडिस. ठीक आहे. म्हणजेच न्यायप्रविष्ट आहेत म्हणजे केस चालू आहे. आणि तिसरं जे आहे की जे निर्णयामुळे त्याला थांबलं गेलेलं आहे ते एक. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये दुसरा जो पॉईंट आहे सबसेक्शन द रेग्युलरिझम ऑफ गुंठेवारी डेव्हलपमेंट शाल बी सब्जेक्ट टू द फॉलोइंग जनरल कंडिशन्स नेमली. त्याच्यामध्ये काय रेखांकनामधील भूखंडाचा 10% भूखंड नियोजन प्राधिकरणाकडे मोफत निहित करण्यात येईल. द रेग्युलरायझेशन इन द लेआउट 10%. हा जो लेआउट आहे त्या 10% ऑफ अ प्लॉट शॉल वेस्ट इन द प्लॅनिंग ऑथॉरिटी फ्री ऑफ कॉस्ट. म्हणजेच 10% भूखंड नियोजन प्राधिकरणाकडे मोफत निहित करण्यात येईल. ओके समजलं. त्यानंतर त्याच्यातच म्हटलंय प्रोव्हाइडेड द सच प्लॉट ऑर अनसोल्ड अन अनबिल्ट. म्हणजेच तो जो भूखंड शासनाकडे जो देणार आहे नियोजन प्राधिकरणाकडे त्याचा भूखंड न विकलेला बांधकाम न केलेला असला पाहिजे. त्यानंतर ख ह्या शर्ती आहेत गुंठेवारी विकास नियमन करण्याच्या शर्ती. त्याच्यातला ख तर हा जो ब आहे म्हणजेच ख wherever necessary open marginal space shall be surrendered to achieve the road width of 9 meter or required development plan road width in the area of a municipal corporation, a special planning authority and a new town development authority, and 4.5 meter or requires development plan road width in other areas. याचा मराठीमध्ये जर आपण पाहिलं तर महानगरपालिका विशेष नियोजन प्राधिकरण आणि नवीन नगर विकास प्राधिकरण यांच्या क्षेत्रामध्ये जे आवश्यक असेल तिथे 9 मीटर किंवा नियोजन आराखडा जो आहे त्यानुसार आवश्यक रस्त्याच्या रुंदी एवढी नियोजन आराखडा जो त्यांनी सांगितलाय त्यांच्या आवश्यक जो रस्ता आहे त्याच्या रुंदी एवढी आणि इतर क्षेत्रांमध्ये 4.5 मीटर किंवा नियोजन आराखडा ज्यानुसार आवश्यक असेल अशा रस्त्याच्या रुंदी एवढी खुली सामायिक अंतरे सोडून देण्यात येतील. म्हणजे रस्त्याचं पण सोडायचं आहे तिथे 9 मीटर. ठीक आहे. त्यानंतर सी इट शॉल नॉट बी रिस्पॉन्सिबल फॉर planning authority to provide alternate plot or otherwise compensate plot holder displace affection the development rectification carried out the process or a purpose of regularization upgradation of गुंठेवारी डेव्हलपमेंट. याचा अर्थ असा होतो की गुंठेवारी विकास नियमाधीन करण्याच्या व श्रेणीवाढ करण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रयोजित केलेल्या कोणत्याही विकासामुळे किंवा दुरुस्तीमुळे विस्थापित किंवा बाधित झालेल्या भूखंडाला पर्यायी भूखंड देण्याची किंवा अन्य प्रकारे नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी नियोजन प्राधिकरणाची असणार नाही. म्हणजे जर काही झालं असेल त्याच्यामध्ये जर काही गुंठेवारीचा धोका होत असेल म्हणजे बाधित झाला असेल एखाद्या डेव्हलपमेंटच्या कारणामुळे तर त्याचा काही मिळणार नाही. कोणतीही गुंठेवारी विकास नियोजन नियमाखाली याच्या पुढचा पॉईंट शासनाने वेळोवेळी निर्धारित केलेली प्रशमन फी व विकास कर आकार यांचा पूर्ण भरणा करण्याचा देखील अधीन असेल. इथे म्हटलंय बघा टायटल क्लेम टू रिस्पेक्ट ऑफ लँड बिल्डिंग नॉट ऑलरेडी एन्जॉयड बाय द होल्डर प्रायर सच रेग्युलेशन्स. इथे म्हटलंय की कॅरीड आउट द प्रोसेस ऑफ द पर्पज ऑफ रेग्युलेशन अपग्रेडेशन गुंठेवारी डेव्हलपमेंट.
त्यानंतर इथे जो पॉइंट आहे हा फीचा, हा आता आपण सांगितला फी भरावी लागेल, ठीक आहे. परंतु राज्य शासन नियोजन प्राधिकरणास त्याच्या अधिकारितेमधील क्षेत्रात फी किंवा विकास आकार किंवा दोन्हीही निर्धारित करण्याचा अधिकार देऊ शकेल. नेक्स्ट, सेक्शन नंबर 4, नियमाधीन करण्याची कार्यपद्धती, प्रोसिजर ऑफ रजिस्ट्रेशन रेग्युलरायझेशन. तर त्यातला पहिला पॉइंट आहे की हा अधिनियम अंमलात आल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत किंवा नियोजन प्रायोजन प्राधिकरण परवानगी देईल अशा वाढवून दिलेल्या मुदतीत संबंधित भूखंडधारक गुंठेवारी विकास नियमाधीन करण्यासाठी अर्ज करेल. दुसरा त्यामध्ये पॉइंट आहे, द ॲप्लिकेशन शाल बी अकंपनाइड इंटर एलिया बाय. याचा अर्थ असा होतो की अर्जासोबत इतर गोष्टींबरोबर पुढील कागदपत्रे सादर करण्यात येतील. त्यामध्ये भूखंड मालकीचा किंवा कायदेशीर कब्जा बाबतचा कायदेशीर पुरावा कागदपत्री असलेला. त्यानंतर दुसरा त्याच्यातला पॉइंट, विद्यमान रेखांकनाचा आराखडा. तिसरा, अशा भूखंडावरील विद्यमान बांधकामाचा आराखडा. त्यानंतर दुरुस्ती आराखडा. त्यानंतर आपसात मिटवण्याजोगे नसेल अशा उल्लंघनाचे दोष निरसन करण्याबाबत अर्जदाराने केलेले अभियोजन. अँड अंडरटेकिंग बाय द ॲप्लिकंट टू रेक्टिफाय अनकंपाऊंडेबल इन्फ्रिंजमेंट. म्हणजे जे उल्लंघन दोष निरसन नाही करतात अशा गोष्टी त्यातल्या आपापसात. त्यानंतर एफ जो आहे, प्रशासनाची जी फ्री आहे डिमांड ड्राफ्ट, म्हणजे डिमांड ड्राफ्ट त्याचा अर्थ होतो डिमांड ड्राफ्ट ड्रॉन विकास आकार यापोटी देय असलेल्या रकमेचा अंतर्भाव असलेली कोणतीही अनुसूचित बँकेवर काढलेला दर्शनी धनादेश. म्हणजे फी जी होती ही डेव्हलपमेंट चार्जेसला देतो ते त्याच्यातलं द्यायचं आहे. त्यानंतर इथे तिसरा आला पॉईंट त्याच्यामध्ये, नियोजन प्राधिकरण आपापसात न मिटवण्याजोग्या उल्लंघनाच्या निवारण झाल्याच्या प्रत्यक्ष पुराव्यासह पोट कलम 2 खालील घालून दिलेला करार निविष्ट आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी प्रकरणाची छाननी करतील. त्यानंतर बाबतीत सर्व प्रकारे समाधान झाल्यासच नियमित केल्याचे प्रमाणपत्र देईल. ते म्हटले, द प्लॅनिंग अथॉरिटी शॉल स्क्रुनिटाइज द केस फॉर फुलफिलमेंट ऑफ द stipulated requirement laid down under the subsection 2, including the proof of actual rectification of uncompoundable infringement, and thereafter issue a certificate of regularization it satisfied on all these count. त्यानंतर सेक्शन नंबर 5, सेक्शन नंबर 5 म्हणतो की कॉन्सिक्वेन्सेस ऑफ रेग्युलरायझेशन, नियमाधीन करण्याचे परिणाम. आता याच्यात म्हटलंय, मी आता ह्याचा तुम्हाला एक सारांश सांगतो मराठीमध्ये काय काय आहे त्याच्यामध्ये. त्यावेळी अंमलात असलेले अन्य कोणत्याही कायद्यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, ठीक आहे, म्हणजे त्यावेळी जे असतील ते असतील. गुंठेवारी विकास नियमाधीन करण्यात आल्यावर त्याला नागरी जमीन कमाल मर्यादा आणि विनिमयन अधिनियम 1976 याच्या कलम 20 अन्वये उक्त अधिनियमाच्या प्रकरण 3च्या तरतुदीपासून सूट दिली असल्याचे मानण्यात येईल. आणि अकृषिक आकारणीचा भरणा करण्याच्या आणि अशा रूपांतरणाच्या इतर अटी व शर्ती यांना राहून महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या सर्व प्रयोजनांकरिता त्याचे अकृषित वापरांमध्ये रूपांतर केले असल्याचे मानण्यात येईल. आणि जेथवर विकास करण्याशी संबंधित असेल तेथवर विकास योजना किंवा यथास्थिती प्रादेशिक योजना यांच्या तरतुदी आवश्यक असेल त्याप्रमाणे फेरबदल करण्यात आल्याप्रमाणे किंवा त्या शिथिल करण्यात आल्याप्रमाणे असतील. हा इथे आहे रेग्युलरायझेशनचे नियमाधीन करण्याचे परिणाम, म्हणजे काय 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 होईल त्यानंतर. तर इथे फक्त म्हटलं यथास्थिती प्रादेशिक योजना यांच्या तरतुदी आवश्यक असेल त्याप्रमाणे फेरबदल करण्यात आल्याप्रमाणे किंवा त्या शिथिल करण्यात आल्याप्रमाणे असतील. ठीक आहे. दुसराच त्याच्यामध्ये सेक्शन 1 अजून दिलेला आहे, सबसेक्शन 5 मध्ये सबसेक्शन 2, संबंधित ऑन सच रेग्युलेशन ऑफ गुंठेवारी डेव्हलपमेंट अंडर सेक्शन नंबर 3. म्हणजे संबंधित नियोजन प्राधिकरणाने कलम 3 अन्वये अशा प्रकारे गुंठेवारी विकास असा नियमाधीन केल्यावर अशा नियोजन प्राधिकरणाने कोणताही न्यायालयात दाखल केलेली व न्यायालयात प्रलंबित असलेली सर्व न्यायालयीन प्रकरणे किंवा इतर कार्यवाही ती जेथवर अशा अनधिकृत विकासाशी संबंधित असतील तेथवर समाप्त होईल.
ठीक आहे. त्यानंतर सेक्शन नंबर 6 अपग्रेडेशन ऑफ रेग्युलराइज गुंठेवारी डेव्हलपमेंट. सेक्शन नंबर 6 म्हणतो नियमाधीन केलेल्या गुंठेवारी विकासाची श्रेणीवाढ. प्रशमन शुल्कामध्ये म्हणजे फी मध्ये नियोजन प्राधिकरणाला उपार्जित होणाऱ्या रकमा नियोजित प्राधिकरणाकडून रेखांकन निहाय स्वतंत्र लेखाशीर्षाखाली जमा करण्यात येतील आणि रेखांकनातील जागेवर वीज पुरवठ्याव्यतिरिक्त अन्य पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी त्या वापरण्यात येतील, परंतु असे की अशा रकमेच्या 15% रक्कम नियोजित प्राधिकरण प्रशासनिक खर्चासाठी ठेवून घेईल. त्यानंतर ह्याच्यात दुसरा पॉईंट आहे नियोजित प्राधिकरणाकडून प्राप्त झालेल्या भरपाईच्या रकमेचा प्रमाणानुसार रेखांकनाच्या जागेच्या विकासाची कामे हाती घेण्यात येतील. त्यानंतर सेक्शन नंबर 3 म्हणतो त्याच्यातला सबसेक्शन 3 म्हणतो राज्य शासनाकडून वेळोवेळी निर्धारित करण्यात येईल त्याप्रमाणे रेखांकनातील भूखंडाचा किमान भाग नियमाधीन करण्यात आल्यानंतर सामायिक किंवा अविभाज्य पायाभूत सोयी किंवा सेवा किंवा सुखसोयी किंवा सुविधा नियोजित प्राधिकरणाकडून पुरवण्यात येतील. त्यानंतर सबसेक्शन 4 म्हणतो भूखंड नियमाधीन करण्यात आल्यानंतर प्रस्तुत कायद्यान्वये विविहित करण्यात आल्या असतील अशा अटी व शर्तीनुसार अविभाज्य किंवा विभाज्य पायाभूत सोयींची किंवा सेवांची किंवा सुखसोयींची किंवा सुविधांची तरतूद करण्यात येईल. त्यानंतर आता आला सेक्शन नंबर 7 गुंठेवारी विकासाचे नियंत्रण. त्यातला सबसेक्शन 1 कोणत्याही भूखंडधारकाने कलम 4 चे पोटकलम 1 मध्ये तरतूद करण्यात आल्याप्रमाणे विनिर्दिष्ट मुदतीत नियमाधीन करण्यासाठी अर्ज केलेला नसल्यास नियोजन प्राधिकरण अशा भूखंडधारकाविरुद्ध पोटकलम 2 अन्वये कोणतेही अनधिकृत बांधकाम पाडून टाकण्याविषयीची कारवाई सुरू करण्यापूर्वी अशा भूखंडास त्या अनधिकृत विकास नियमाधीन करण्यासाठी अर्ज करण्याकरता 1 महिन्याची नोटीस देईल. 1 month notice to apply for the regularization of such authorities. त्यानंतर दुसरा सबसेक्शन नोटिशीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कालावधीमध्ये इथे यामध्ये कालावधी जो दिला गेलेला आहे जे नियमाधीन करण्याकरिता अर्ज करण्यास भूखंडधारकाने कसूर केल्यावर किंवा नियमाधीन करण्यासाठीचा त्याचा अर्ज नियोजन प्राधिकरणाकडून फेटाळल्यावर नियोजन प्राधिकरण असे अनधिकृत बांधकाम पाडून टाकेल. तिसरा अन्वये प्रयुक्त बांधकाम पाडून टाकण्यासाठी नियोजन प्राधिकरणाला पोलिसांकडून पुरेसे संरक्षण व सहाय्य देण्यात येईल. 4 याच्यामध्ये जो अधिनियम अंमलात आल्याच्या दिनांकानंतर हाती घेतलेला कोणत्याही गुंठेवारी विकास केल्यापासून 6 महिन्याच्या कालावधीमध्ये हटवण्यात कसूर करील असा नियोजन प्राधिकरणाचा मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा यथास्थिती जिल्हाधिकारी किंवा जो पूर्वोक्तप्रमाणे अनधिकृत बांधकाम पाडून टाकण्यासाठी पुरेसे पोलीस संरक्षण किंवा सहाय्य देण्यात कसूर करील अशा पोलीस आयुक्त किंवा यथास्थिती पोलीस अधीक्षक किंवा त्याच्यातलाच नियोजन प्राधिकरणाला किंवा जिल्हाधिकाऱ्यास किंवा पोलीस आयुक्तास किंवा पोलीस अधीक्षकास पूर्वोक्तीप्रमाणे त्याची कर्तव्य पार पाडताना कोणत्याही प्रकारे प्रतिबंध करील किंवा अडथळा अशी व्यक्ती किंवा हा अधिनियम अंमलात आल्यावर कोणतीही गुंठेवारी विकास करील अशी व्यक्ती अशा अनधिकृत विकासाचा सहाय्य करील किंवा प्रोत्साहन देईल किंवा असे बांधकाम पाडून टाकण्यास प्रतिबंध करील किंवा अडथळा करील आणील अशी व्यक्ती आणि या नियमाखाली अपराध केला असल्याचे मानण्यात येईल. म्हणजे वर जे काय सांगितलं इथे याच्यामध्ये हे जे पर्सन दाखवलेत अनऑथराइज डेव्हलपमेंट करणारा, ठीक आहे, याच्यामध्ये आपण हे जे बघतोय 1 2 3 4, ठीक आहे, शाल बी ड्यू हॅव कमिटेड अन ऑफेन्स अंडर दिस ऍक्ट. म्हणजे तुम्ही याच्याविरुद्ध गुन्हा करताय असं जर तुम्ही जर थांबवत असाल ह्या गोष्टींना तर तुम्ही ते गुन्हा करताय असा त्याचा अर्थ होतो. नियोजन पथकाच्या पदाधिकारी दंड पण होऊ शकतो आणि शिक्षा पण होऊ शकते. 10,000 पर्यंत दंड त्याच्यामध्ये दिलेला आहे सिद्ध झाल्यास. परंतु असे की नियोजन प्राधिकरणाचा पदधारक मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा जिल्हाधिकारी याने अपराध घडल्याच्या दिनांकाच्या लगत पूर्वीच्या 6 महिन्याहून कमी नसेल एवढ्या कालावधीत पदधारण केले नसले तर त्यासाठी जबाबदार धरण्यात येणार नाही. आता त्याच्या पुढचा जो सेक्शन आहे इथे 8 प्रवेश करण्याचा अधिकार म्हणजे एंट्री, पॉवर ऑफ एंट्री म्हणजे हा कोणाचा, ऑथॉरिटीवाल्यांचा, ज्यांना नियोजन प्राधिकरणाला किंवा प्राधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीला, ठीक आहे, याच्यातला एक पहिला जो आहे हा अधिनियम किंवा अन्य कोणत्याही कायद्याच्या कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन करून एखाद्या जमिनीचा विकास करण्यात येत आहे अथवा करण्यात आला आहे किंवा काय बदल खात्री करून घेण्याचा, म्हणजे तो जो व्यक्ती आहे त्यांचा त्याला हे बघण्याचा. त्यानंतर अशा जमिनीचं किंवा इमारतीचा मोजणी किंवा सर्वेक्षण किंवा पृष्ठभागाचे मोजमाप करण्याचा, सीमा व नियोजित विकास रेषा निश्चित करून त्या चिन्हांकित करून घेण्याचा,
खुणा उभारून वर चर खोदून अशी पातळी सीमारेषा चिन्हांकित करून घेण्याचा, चालू असलेल्या बांधकामाची तपासणी करून गटारांचे व नाल्यांचे मार्ग निश्चित करून घेण्याचा, प्रयोजनार्थ सहाय्यक किंवा कामगार यांच्याशिवाय कोणत्याही जमिनीवर अथवा इमारतीत प्रवेश करता येईल. परंतु ह्याच्यातलं एक म्हटले, राहते घर म्हणून ज्या इमारतीचा उपयोग करण्यात येतो अशा कोणत्याही इमारतीच्या बाबतीत किंवा अशा इमारतीला लागून असलेल्या उद्यानाच्या कुंपण घातलेल्या कोणत्याही भागात सूर्योदय ते सूर्यास्ताच्या दरम्यान वेळेशिवाय अथवा प्रवेश करण्याचा हेतू असल्याबद्दल इमारतीच्या मालकाला कमीत कमी 24 तासाची नोटीस दिल्याशिवाय अशा कोणत्याही प्रकारे प्रवेश करण्यात येणार नाही. ठीक आहे, 24 तासाच्या आतमध्ये एंट्री करू शकत नाहीत ते. अशा जमिनीवरील अथवा इमारतीमधील स्त्रियांना कोणत्याही असल्यास निघून जाणे शक्य व्हावे यासाठी प्रत्येक वेळी पुरेशी संधी देण्यात येईल. त्यानंतर तिसरा ह्याच्यात म्हटलंय की ज्या प्रयोजनार्थ प्रवेश केला असेल त्या प्रयोजनाच्या निकडीशी सुसंगत असेल तेथवर त्या जमिनीचा किंवा इमारतीचा प्रवेश करण्यात आला असेल अशा जमिनीच्या किंवा इमारतीच्या भोगवटाधाराच्या सामाजिक आणि धार्मिक परिपाठांचा नेहमीच योग्य आदर करण्यात येईल. हे जे आहे रिजनल. त्यानंतर सेक्शन नंबर 9. सेक्शन नंबर 9 म्हणतो नोटिसी आणि बजावणी, सर्व्हिस ऑफ नोटीस ETC. या अधिनियमानुसार केलेल्या कोणत्याही नियमानुसार किंवा विनिमयानुसार कोणत्याही व्यक्तीवर बजावणे आवश्यक असलेले सर्व दस्तावेज तसेच नोटिशा आणि आदेश काय आहेत त्या. ठीक आहे, त्यातला पहिला ए हा शासनाचा विभाग, रेल्वे, स्थानिक प्राधिकरण, सांविधिक प्राधिकरण, कंपनी, महामंडळ, संस्था, इतर मंडळ दस्तावेजाची बजावणी करण्याची असेल किंवा दस्तावेज शासकीय विभागाचा प्रमुख, रेल्वेचा महासंस्थापक, स्थानिक प्राधिकरणाचा, सांविधिक प्राधिकरणाचा, कंपनीचा, महामंडळाचा, संस्थेचा किंवा इतर मंडळांचा जनरल मॅनेजर, सचिव, मुख्य अधिकारी, स्थानिक कार्यालयाच्या किंवा यथास्थिती नोंदलेल्या कार्यालयाच्या ठिकाणी आणि एकतर अशा कार्यालयाकडे नोंदणीकृत डाकने पाठवण्यात आला असेल, अशा कार्यालयाच्या स्वाधीन करण्यात आल्या असेल. दस्तावेज जिच्या बजवायची ती व्यक्ती ही जर एखादी भागीदार संस्था असेल किंवा ज्या नावाने किंवा पद्धतीने तिचा व्यवसाय चालू असेल त्या नावाला किंवा पद्धतीला संबोधून तिचा व्यवसायाचा प्रमुख ठिकाणाच्या नावे अशा भागीदारी संस्थेवर दस्तावेज बजावण्यात आला असेल आणि तो अशा कार्यालयाकडे नोंदणीकृत डाकने पाठवण्यात आला असेल तर त्यानंतर ते हे दिलेले आहेत त्यांनी की कोण कोण असेल त्याच्यामध्ये, कसं पाठवलं असेल काय. त्यानंतर कोणत्याही जमिनीचा किंवा इमारतीचा मालकावर किंवा भोगवटाधारावर एखादा दस्तावेज बजावणे आवश्यक असेल किंवा तो बजावण्यास प्राधिकृत करण्यात आले असेल अशा बाबतीत तो जमिनीचा किंवा इमारतीचा यथास्थिती मालक अथवा भोगवटाधार याला उद्देशून त्यावर आणखी नाव किंवा वर्णन न देता पाठवल्यास अशा प्रकारे पाठवण्यात आलेला दस्तावेज पोट कलम 1 च्या खंड ग नुसार पाठवण्यात किंवा देण्यात आला असेल. अशा प्रकारे पाठवण्यात आलेला दस्तावेज किंवा अशा प्रकारे पाठवण्यात आलेली एखादी प्रत ही जर जमिनीवर किंवा इमारतीच्या असलेल्या एका व्यक्तीला स्वाधीन करण्यात आली असेल तर तो यथायोग्य रीतीने बजावण्यात आला असे मानण्यात येईल. त्यानंतर 3. कोणत्याही मालमत्तेचा जेव्हा एखाद्या भागीदार संस्थेवर दस्तावेज बजावण्यात आला असेल त्या बाबतीत असा दस्तावेज हा अशा भागीदारी संस्थेच्या प्रत्येक भागीदारावर बजावण्यात आला असल्याचे मानण्यात येईल. याच्यामध्ये 4था त्याच्यातला पॉईंट, कोणत्याही मालमत्तेच्या मालकावर कोणताही दस्तावेज बजावला जाणे शक्य व्हावे यासाठी नियोजन प्राधिकरणाला मालमत्तेच्या भोगवटाधाराला लेखी नोटिशीद्वारे अशा मालमत्तेच्या मालकीचे नाव व पत्ता सांगण्यास भाग पाडता येईल. त्यानंतर 5वा दस्तावेज जिच्यावर बजवायची ती व्यक्ती अज्ञान असेल तर तिच्या पालकावर किंवा तिच्या कुटुंबातील कोणत्याही प्रौढ सदस्यावर केलेली बजावणी ही अशा अज्ञात व्यक्तीवर केलेली बजावणी असल्याचे मानण्यात येईल. याचे स्पष्टीकरण आपण पाहूया. डोमेस्टिक सर्वंट इज नॉट अ मेंबर ऑफ अ फॅमिली विथ इन द मिनिंग ऑफ दिस सेक्शन. या कलमाच्या अर्थांतर्गत एखादा घरकाम करणारा नोकर हा कुटुंबाचा सदस्य असणार नाही. त्यानंतर पुढचा सेक्शन आहे तो सेक्शन नंबर 10. पब्लिक नोटीस हाऊ टू बी मेड नोन.
जाहीर नोटीस कशा प्रकारे प्रसिद्धी कराव्यात. या अधिनियमानुसार खालील तयार केलेले नियम किंवा विनिमय यानुसार देण्यात आलेली प्रत्येक जाहीर नोटीस ही नियोजन प्राधिकरणाने त्या संबंधात ज्याला प्रतिकृत केले असेल अशा अधिकाऱ्याच्या सहीनिशी लेखी स्वरूपात असेल आणि त्या नोटिशीमुळे बाधित होणाऱ्या वस्तीमध्ये मोक्याच्या सार्वजनिक ठिकाणी त्याची प्रती चिटकवून दवंडी पिटून त्याद्वारे प्रसिद्धी करण्यात किंवा अथवा स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात देऊन अधिकाऱ्याला योग्य वाटतील अशा मार्गाने मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध करण्यात येईल. ठीक आहे, जाहिरात करावं लागेल. 11. नोटीस ETC टू फिक्स रिझनेबल टाइम. या अधिनियमानुसार त्या खाली तयार केलेला नियम व अधिनियम यानुसार काढण्यात आलेल्या एखाद्या नोटीसला जी आहे आदेशाला दस्तऐवजाला अनुसरून एखादी गोष्ट करणे आवश्यक असेल व तसे करण्यासाठी अधिनियमात किंवा त्याखालील नियमात जेव्हा कोणत्याही कालावधीत निश्चित करण्यात आलेला नसेल तेव्हा अशी गोष्ट करण्यासाठी वाजवी कालावधी त्या नोटिशीत आदेशात किंवा इतर दस्तऐवज निर्दिष्ट करण्यात येईल. टाइम लिहिला जाईल. त्यानंतर नेक्स्ट सेक्शन नंबर 12. आदेश व दस्तऐवज यांचे अधिप्रमाण. नियोजन प्राधिकरणाचे सर्व परवाने, आदेश, निर्णय, नोटिसा आणि इतर दस्तऐवज हे अशा प्राधिकरणाकडून याबाबत प्राधिकृत करण्यात येईल अशा अधिकाऱ्याच्या सहीने प्राधिप्रमाणित करण्यात येईल. सेक्शन नंबर 13. कंपन्यांनी केलेले अपराध. ऑफेन्सेस बाय द कंपनीज. या अधिनियमाखाली किंवा त्याखाली करण्यात आलेल्या नियमांखाली एखादा अपराध कंपनीने केला असेल तर असा अपराध करण्याच्या वेळी कंपनीने प्रभारी असलेली आणि कंपनीचे कामकाज चालण्यास जबाबदार असलेली प्रत्येक व्यक्ती तसेच कंपनीही त्या अपराधाबद्दल दोषी आहे असे मानण्यात येईल आणि कायदेशीर कारवाई केली जाण्यास ती शिक्षा दिली जाण्यास पात्र ठरतील. परंतु कोणत्याही व्यक्ती असा अपराध आपल्या नकळत घडलेला आहे किंवा असा अपराध घडू नये म्हणून आपण सर्व प्रकारची योग्य ती दक्षता घेतली होती असे सिद्ध करील तर पोटकलमातील कोणत्याही गोष्टीमुळे ती व्यक्ती कोणत्याही शिक्षेस पात्र ठरणार नाही. त्यातला 2 पोटकलम 1 मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी अधिनियमाखालील किंवा त्या खाली करण्यात आलेल्या नियमांखालील कोणताही अपराध एखाद्या कंपनीने केला असेल तर असा अपराध हा कंपनीच्या कोणत्याही संचालकाच्या, व्यवस्थापकाच्या, सचिवाच्या किंवा इतर अधिकाऱ्याच्या किंवा कर्मचाऱ्यांच्या संमतीने किंवा मूकसंमतीने करण्यात आला असेल किंवा तो त्याच्याशी किंवा त्याच्या वतीने संबंधित असेल तर असा संचालक, व्यवस्थापक, सचिव किंवा इतर अधिकारी किंवा संबंधित कर्मचारी हे सुद्धा उक्त अपराधाबद्दल दोषी असल्याचे मानण्यात येईल आणि त्यांच्यावर खटला भरला जाण्यास व तदनुसार शिक्षा केली जाण्यास पात्र ठरतील. आता स्पष्टीकरण बघूया ह्या कलमाच्या अंडर. कंपनी याचा अर्थ काय तर एखाद्या विश्वस्त व्यवस्थेचा, पेढीचा, संस्थेचा, परिसंस्थेचा अथवा व्यक्तीचा, संघांचा अंतर्भाव होतो. ह्याच्यामध्ये संचालक, पेढीचा भागीदार मोठा, संस्था, विश्वस्त व्यवस्था, परिसंस्था किंवा व्यक्तीचे तर संघ किंवा व्यक्तीचे मंडळ यांच्या संबंधातील अर्थ येतो. हे माहिती दिली फक्त त्याच्याविषयी. 4. प्रकरण काढून घेणे आणि अपराध आपापसात मिटवणे. सेक्शन नंबर 14 म्हणतो की या अधिनियमाखालील किंवा त्याखाली तयार करण्यात आलेल्या नियमांखाली शिक्षापात्र असलेल्या कोणत्याही अपराधांकरिता सुरू केलेली कोणतीही प्रकरणे नियोजन प्राधिकरण किंवा या संबंधात अशा प्राधिकरणाकडून प्राधिकृत केलेला असा कोणताही अधिकार याचा पूर्व मंजुरीखेरीज काढून घेता येणार नाहीत. ज्याकरिता राज्य शासनाची पूर्व मंजुरी आवश्यक असते असे अपराध खेरीज करून इतर बाबतीत नियोजन प्राधिकरणाला किंवा नियोजन प्राधिकरणाकडून या संबंधात प्राधिकृत करण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे एकतर कार्यवाहीस प्रारंभ होण्यापूर्वी किंवा तदनंतर अधिनियमाखाली किंवा त्या खाली तयार करण्यात आलेल्या नियमांद्वारे किंवा त्या अन्वये कोणताही शिक्षापात्र ठरवलेला कोणताही अपराध आपसात मिटवता येईल. तिसरा त्यामध्ये अपराध आपापसात मिटवण्यात आलेला असेल त्यावेळी अपराधी जर हवालतीत असेल तर त्याला मुक्त करण्यात येईल आणि आपापसात मिटण्यात आलेल्या अपराधांच्या बाबतीत त्याच्या विरुद्ध कोणतीही पुढील कारवाई करण्यात येणार नाही. सेक्शन नंबर 15. न्यायालयांचे अधिकार क्षेत्र. या अधिनियमानुसार शिक्षापात्र अशा अपराधाबाबत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्याच्या न्यायालयाच्या दर्जापेक्षा कनिष्ठ दर्जाच्या न्यायालयास न्याय चौकशी करता येणार नाही. त्यानंतर प्रोटेक्शन ऑफ ॲक्शन टेकन इन अ गुड फेथ. सद्भावनेने केलेल्या कृत्याबद्दल संरक्षण. एखाद्या अधिकाऱ्याने किंवा कोणी जर ह्याच्या त्याच्या कायद्यानुसार म्हणजे त्याला जे अधिकार दिला त्यानुसार एखादी गोष्ट केली असेल तर त्याच्या विरुद्ध कार्यवाही करता येणार नाही. सेक्शन नंबर 17. मेंबर अँड ऑफेन्स टू बी पब्लिक सर्वंट.
याच्यामध्ये जो कोणी अधिकारी याच्यामध्ये काम करेल त्याला लोकसेवक म्हणून संबोधण्यात येईल. सेक्शन नंबर 18, फायनॅलिटी ऑफ ऑर्डर, म्हणजेच आदेश अंतिम असणे. म्हणजे ह्यांनी जो आदेश काढलाय, राज्य शासनाने दिलेला प्रत्येक आदेश किंवा काढलेला प्रत्येक निर्देश अथवा कोणताही नियोजन प्राधिकरणाने दिलेला आदेश किंवा काढलेली नोटीस ही अंतिम राहील आणि कोणत्याही दाव्यात किंवा इतर कायदेशीर कारवाईत याबाबत प्रश्न उपस्थित करता येणार नाही. सेक्शन नंबर पुढील 19, पॉवर टू डिलिगेट, म्हणजेच अधिकार संपवणे. या अधिनियमानुसार राज्य शासनाकडून वापरले जाणारे कोणतेही अधिकार राज्यपत्रातील अधिसूचनेद्वारे राज्य शासन आपल्या कोणत्याही अधिकाऱ्याकडे अशा अधिसूचनेत विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा प्रकरणात आणि अशा शर्तींना अधीन राहून कोणत्याही असल्यास सोपवू शकेल. 2 हा जो आहे, नियोजन प्राधिकरण आणि अधिनियमानुसार किंवा त्याखाली केलेल्या नियमानुसार किंवा विनिमयानुसार ज्या अधिकाराचा वापर करता येईल असा कोणताही अधिकार लेखी आदेशाद्वारे त्यामध्ये विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा प्रकरणात व अशा शर्तींच्या अधीन राहून कोणतीही असल्यास नियोजन प्राधिकरणाच्या कोणत्याही अधिकाऱ्याकडे सोपवू शकते. सेक्शन नंबर 20, पॉवर ऑफ प्लॅनिंग ऑथॉरिटीज टू बी एक्सरसाइज बाय सर्टन ऑफिसर्स. नियोजन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी वापर करणे म्हणजे दुसऱ्या. या अधिनियमाच्या प्रयोजनाच्या म्हणजे अधिकारी नियोजन प्राधिकरणाच्या अधिकाराचा वापर करतील, त्यांची कर्तव्य पार पडतील. म्हणजे याच्यामध्ये कोण येईल? महानगरपालिकेच्या बाबतीत संबंधित महापालिकेचा आयुक्त किंवा त्या बाबतीत नियुक्त करील असा अधिकारी, त्यानंतर नगर परिषदेचा मुख्याधिकारी, नागपूर सुधारणा प्रन्यास किंवा विशेष न्याय नियोजन प्राधिकरण बाबतीत मुख्य कार्यकारी अधिकारी, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, कलेक्टर जिल्ह्याचा किंवा तो एखादी व्यक्ती देईल तसा. त्यानंतर सेक्शन नंबर 21, राज्य शासनाचे नियंत्रण. या अधिनियमाची अंमलबजावणी कार्यक्षमतेने होण्यासाठी प्रत्येक नियोजन प्राधिकरण राज्य शासनाकडून वेळोवेळी देण्यात येतील अशा निर्देशांचे किंवा सूचनांचे पालन करेल. सेक्शन नंबर 22, रिटर्न अँड इन्फॉर्मेशन. विवरणे व माहिती. प्रत्येक नियोजन प्राधिकरण राज्य शासन वेळोवेळी मागविल ते अहवाल, विवरणे आणि इतर माहिती राज्य शासनाला पुरवेल. सेक्शन नंबर 23, पॉवर टू मेक रूल्स. नियम करण्याचे अधिकार. याच्यात काय म्हटलंय की राज्य शासनास राज्यपत्रातील अधिसूचनेद्वारे पूर्व प्रसिद्धीच्या शर्तीस अधीन राहून या अधिनियमाची सर्व किंवा कोणतीही प्रयोजने पार पाडण्याकरता नियम करता येईल. सेक्शन नंबर 2 याच्यातलाच म्हणजे 23चा सबसेक्शन 2, एव्हरी रूल मेड अंडर दिस ॲक्ट शाल बी लेड ॲज सून ॲज मे बी आफ्टर इट मेड each house state legislature while it is in session for total period of 30 days. हे काय म्हटलंय की प्रत्येक नियम हा तो करण्यात आल्यानंतर शक्य असेल तितक्या लवकरात लवकर राज्य विधिमंडळाने अधिवेशन चालू असताना एकाच अधिवेशनात किंवा लागोपाठच्या 2 किंवा अनेक अधिवेशनात एकूण 30 दिवसांची होईल इतक्या मुदतीकरता राज्य विधिमंडळाच्या प्रत्येक सभागृहापुढे ठेवण्यात येईल आणि अधिवेशनात तो अशा रीतीने ठेवण्यात आला असेल ते अधिवेशन लगेच नंतर अधिवेशनाच्या समाप्त होण्यापूर्वी त्या नियमात कोणताही फेरबदल करण्यास दोन्ही सभागृहांचे एकमत होऊन किंवा नियम करू नये म्हणून एकमत होईल असा निर्णय राज्यपत्रात अधिसूचित करतील तर तो नियम अशा निर्णयाच्या अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून केवळ अशा फेरबदल झालेल्या स्वरूपात अंमलात येईल किंवा यथास्थिती तो अंमलात येणार नाही. तथापि असा कोणताही फेरबदल विलोपन यामुळे उक्त नियमाद्वारे पूर्वी केलेल्या किंवा वर्जिलेल्या कोणत्याही गोष्टीच्या वैधतेस बाधा येणार नाही. सेक्शन नंबर 24, विनिमय करण्याचे अधिकार. नियोजन प्राधिकरणास या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्यासाठी राज्य शासनाच्या पूर्व मान्यतेने या अधिनियमाशी व त्यान्वये करण्यात आलेल्या नियमांशी सुसंगत असतील असे विनिमय करता येईल. आणि शेवटचा सेक्शन याच्यामध्ये महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम विनिमयाधीन करणे श्रेणीवाढ व नियंत्रण अध्यादेश 2001 ह्याद्वारे निरसित करण्यात येत आहे. अशा प्रकारे निरसित झाले असले तरीही उक्त अध्यादेशान्वये केलेली कोणतीही गोष्ट किंवा कार्यवाही केलेला कोणताही नियम किंवा काढण्यात आलेली अधिसूचना आदेश यासह ही अधिनियमाच्या तत्सम तरतुदीद्वारे करण्यात आलेली गोष्ट, केलेली कारवाई, नियम, काढलेला आदेश किंवा काढलेली अधिसूचना असण्याचे मानण्यात येईल. तर
हा होता आपला पूर्ण गुंठेवारी कायदा. बऱ्याच ठिकाणी गुंठेवारी काय आहे, गुंठेवारीचा कायदा काय आहे हे लोकांना माहिती नसते. त्यामुळे आपण आज हा सेशन घेतला. याच्यामध्ये एक गुंठेवारी ॲक्ट काय आहे याच्याविषयी फक्त एक माहिती दिली. गुंठेवारी कशासाठी, गुंठेवारीची डिटेल प्रोसेस आत्ता सध्या चालू नाही आहे, म्हणजे 2024 7वा महिना. त्यामुळे हा फक्त जुन्या जी बांधकामं होती त्या गोष्टींसाठी हा लागू होता. आत्ता सध्या गुंठेवारीचे प्रकरणं होत नाहीत महाराष्ट्रामध्ये. तरी आपल्या नॉलेजसाठी हा कायदा माहिती असणे खूप चांगले, त्यासाठी हा आपण सेशन घेतला होता आज. तुम्हाला आवडला असेल, तुम्हाला जर माहिती मिळाली असेल यातून, तर नक्की आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा. थँक्यू.